आणि आत्ताची एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे केरळ येथून आली आहे। केरळमध्ये रेल्वेत चढण्यावरून वाद झाल्यानं एका माथे फिरून सहप्रवाशांनाच पेटवल्याची धक्कादायक घटना घडली होती आणि या प्रकरणी आरोपीला रत्नागिरीतून अटक करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र एटीएस आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या संयुक्त पथकानं ही मध्यरात्री कारवाई केली आहे। रत्नागिरी रेल्वे स्टेशनमधून आरोपी शाहरुख सैफीला अटक करण्यात आलेली असून केरळमध्ये 2 एप्रिल रोजी रेल्वेत त्यांना आग लागलेली होती आणि यामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता तर 9 जण जखमी झाले। घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। अखेर त्याला महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेली आहे। रत्नागिरी येथून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या। तर आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय केरळमध्ये घडलेली घटना आहे। त्या एका माथे फिरून जी ट्रेन पेटवून दिली होती यामध्ये काही प्रवाशांचा मृत्यू देखील झाला आणि या आरोपीला थेट रत्नागिरीमधून अटक करण्यात आलेली आहे। काय सविस्तर अपडेट्स? नक्कीच म्हणाली, हा जो आरोपी आहे हा गेल्या 6 ते 7 दिवसापासून फरारी होता आणि हा आरोपी रत्नागिरीमध्ये दाखल असल्याची इन्फॉर्मेशन एटीएसला मिळाली होती आणि महाराष्ट्र एटीएस आणि रत्नागिरी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। तसेच याच्यामध्ये रेल्वे पोलिसांचा देखील मोठा वाटा आहे। या तिन्ही यंत्रणांनी एकत्र येऊन ह्या आरोपीला अटक केलेली आहे। हा आरोपी सावर्ड्यामध्ये होता असल्याची माहिती समजली आणि तिथे देखील ह्या आरोपीनं डॉक्टरवर हल्ला केला होता आणि तिथून तो पळत असताना एका ट्रेनला देखील धडकलेल्याचं समोर आलेला आहे आणि त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि तो रत्नागिरीमध्ये येऊन थांबला होता आणि त्याच वेळेला ही कारवाई करण्यात आलेली आहे। आता थोड्या काही वेळानंतर ह्या आरोपीला केरळ पोलिसांकडे हँडओव्हर करण्यात येणार आहे। परंतु ह्या आरोपीनं जे केलेलं कृत्य आहे खरोखरच लाजिरवाण आहे। 3 महिला या कृत्यामध्ये मृत्युमुखी झाल्या होत्या आणि 9 प्रवासी देखील याच्यामध्ये जळल्याची माहिती आपल्याला समोर येत होती आणि आता हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। अजूनही त्याला केरळ पोलिसांकडे दिलेलं नाही आहे। थोड्या वेळात त्याला हँडओव्हर करण्याची प्रोसिजर करण्यात येईल। म्हणाली। धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी। आणि आता बातमी आहे ती म्हणजे ठाकरे गटाच्या युवा सेनेची पदाधिकारी रोशनी शिंदे हिला मारहाण प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झालाय। शिवसेना, ठाकरे गट आणि महाविकास आघाडी आज पोलीस आयुक्त कार्यालयावर टाळे ठोको मोर्चा काढणार आहे आणि या मोर्चाला पोलिसांनी सशर्त परवानगी दिलेली आहे। कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य करायचं नाही, आक्षेपार्ह गाणी म्हणायची नाहीत, आक्षेपार्ह घोषणा द्यायच्या नाहीत, हातात फलक घेऊ नयेत आणि घेतल्यास त्यावर कोणाच्या भावना दुखावतील असे मजकूर लिहू नयेत अशी ताकीद देण्यात आलेली आहे। तसंच मोर्चा मार्गामध्ये हॉस्पिटल आणि शाळा असल्या कारणानं आवाजाची मर्यादा पाळावी अशी विविध अट जी आहे ती पोलिसांनी या मोर्चासाठी दिलेली आहे। आणि या प्रकरणी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, आज ठाण्यामध्ये मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चासाठी काही विशेष परवानगी पोलिसांनी लादलेली आहे। काय सविस्तर अपडेट्स? म्हणाली, आज ठाण्यामध्ये मोर्चा काढण्यात येतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्फत मोर्चा काढला जातो आणि या मोर्चामध्ये महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष जे आहेत ते सर्व घटक पक्षातील आमदार असतील किंवा पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, सर्वजण या मोर्चामध्ये सामील होणार आहेत। शिवाजी मैदान ते ठाणे पोलीस आयुक्तालय असा हा मोर्चा आहे। या मोर्चाला ठाणे पोलिसांनी परवानगी दिलेली आहे, मात्र सशर्त अटी बऱ्याचशा ठेवलेल्या आहेत। त्यामध्ये महत्वाची अट आहे ती म्हणजे हातामध्ये कोणताही फलक घ्यायचा नाही आणि फलक घेतल्यास त्याच्यावर कोणताही आक्षेपार्ह किंवा कोणाची भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीचे मजकूर लिहायचे नाही किंवा चित्रविचित्र आकृती काढायच्या नाही। म्हणजे मुळात आज जो मोर्चा काढला जाणार आहे त्यावरती पोलिसांनी परवानगी जरी दिली असली तरी पोलिसांची करडी नजर असेल। या मोर्चामुळे शिवसेना शिंदे गट जो आहे त्यांची त्यांच्या कुठे भावना दुखावल्या जात आहेत का किंवा त्या पद्धतीनं काही या मोर्चामध्ये आक्षेपार्ह कृत्य केलं जातंय का, तर पुढे जाऊन तो गुन्हा दाखल केला जाईल अशी एक शक्यता या सगळ्या परवानगी दिलेल्या जे पत्र आहे त्यातून स्पष्ट होते। पण याचबरोबरीनं या मोर्चाच्या मार्गामध्ये अनेक शाळा आहेत, हॉस्पिटल्स आहेत, सरकारी कार्यालय आहेत, त्यामुळे आवाजाची मर्यादा देखील त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। त्याचबरोबरीनं जर वाहतुकीला कुठेही अडथळा निर्माण झाला मोर्चामुळे तर त्या संदर्भात देखील कारवाई करण्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले। म्हणजे मोर्चा जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि मव्याला काढायचा आहे, पण या सर्व अटींचं पालन करून त्यांना मोर्चा काढावा लागेल, अन्यथा आणखीन गुन्हे जे आहेत ते त्यांच्यावर दाखल होऊ शकतात। या सर्व नोटीसवरून ते स्पष्ट होत आहे।
अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि या मोर्चा संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू. तर आता बातमी आहे ती म्हणजे राज्यात फडतूस आणि काडतुसावरून एक नवं राजकारण सुरू झालंय. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. कोर्टानं ओढलेल्या ताशेऱ्यांपेक्षा उद्धव ठाकरेंनी फारच सौम्य शब्द वापरलाय. तर फडतूस नाही तर ती भिजलेली काडतूस आहेत. अशी भिजलेली काडतुसं महाराष्ट्रात आम्ही खूप पाहिली आहेत आणि भिजलेली काडतुसं महाराष्ट्रात उडत नाहीत असा घणाघात संजय राऊतांनी केलाय. आम्ही कुठे म्हटलं झुका म्हणून, ते सगळे मिस्टर झुकेच आहेत खरं म्हणजे. पण आम्ही कोणाला झुका वाका हे एवढे वाकले आहेत ते वाकून वाकून मोडून पडले. हे सरकारच बिनकामाचं आहे, त्याला फडतूस शब्द वापरला. त्याच्यामध्ये भिजलेला काडतूस एवढं आत जायचं कारण नाही ना घुसायचं. तुम्ही काडतूस असाल हो, असे भिजलेले काडतूस या महाराष्ट्रात खूप पाहिलीत आम्ही. त्या भिजलेले काडतूस उडत नाहीत. तुमचं खरं काडतूस कुठला असेल तर सीबीआय आणि ईडी आहे. म्हणून तुमची मस्ती आणि चरबी आहे सगळ्यांची. ईडी आणि सीबीआय बाजूला ठेवून या, मग काडतूस कुठे घुसतं ते आम्ही दाखवतो. जे म्हणतात तर मी गृहमंत्री झाल्याची अडचणच आहे या महाराष्ट्राला. तुमची मंत्रालयासमोर 3 जणांनी आत्महत्या केल्या. अशा सरकारसमोर जर लोक येऊन आत्महत्या करतायत, महिला आत्महत्या करतायत आणि तुम्हाला त्याची कानोकान खबर नाही, तुम्हाला काय म्हणावं? तुम्ही आम्हाला धमक्या देता. आम्ही तर फाटकेच लोक आहोत. काय करणार तुम्ही आम्हाला? परत ती ईडी आहे सीबीआयचे बॉडीगार्ड घेऊन येणार. हां, तुमचे बॉडीगार्ड आहेत ते, काढा बाजूला. मग काडतूस दाखवतो आम्ही. आमचा बाण तुम्ही घेतला तरी तो घुसला ना. हो, ते झुकेगा नाही म्हणजे असं आहे की म्हटलं ना, ईडी सीबीआय बाजूला ठेवून या. तुम्ही झुकलेलाच आहात, वाकलेलाच आहात. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून कोणाच्या बाजूला बसलाय? त्याला 2 शब्द नीट वाचता येत नाही, बोलता येत नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली मी अभिमानाने काम करतोय म्हणतात. हे झुकणं नाही तर काय आहे? हे का ताठ उभं राहणार? आणि याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार अतुल भातखळकर. भातखळकरजी, आपण सुद्धा ऐकलं असेल, राज्यात सध्या फडतूस आणि काडतुसावरून नवं राजकारण सुरू झालंय. तर संजय राऊतांनी थेट बाण सोडलेला आहे, हल्लाबोल केलाय तो गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर. जामिनावर बाहेर असलेले आरोपी तर कसला हल्लाबोल? भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खाऊन आलेले संजय राऊत आणि त्यांना म्हणावं काडतुस भिजलेली असतील तर 1857च्या स्वातंत्र्य समरात सुद्धा काडतुस भिजलेलीच होती. त्या 1857च्या स्वातंत्र्य समराने ब्रिटिश सत्तेला गदागदा हलवलं होतं आणि आमच्या काडतुसांनी हे जे नवे मोगल आहेत महाराष्ट्रातले त्यांना आम्ही हलवल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. संजय राऊत आता कंपाऊंडरकडनं सुद्धा औषध घेत नाहीयेत आणि त्यांनी लाचारीची भाष्य करावी. जे राहुल आणि सोनिया गांधीच्या पाया पडतात, त्यांनी सावरकरांचा अपमान केला, ज्या सोनिया आणि राहुल गांधींकडे यांनी आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्या दरबारात हजेरी लावली, त्या राहुल आणि सोनिया गांधींनी कधी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या दिवशी आदरांजली व्यक्त करणारं ट्विट केलं नाही. त्या संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी स्वाभिमानाच्या गप्पा माराव्यात. अहो, मुख्यमंत्री पदाकरता सर्वात महाराष्ट्राच्या इतिहासातला लाचार, भ्रष्ट, कर्तृत्वहीन आणि घरकोंबडा मनुष्य कोण असेल तो उद्धव ठाकरे होते. आणि त्यामुळे त्यांचे व्हॉइस असलेल्या संजय राऊतांनी या फुकाच्या गप्पा मारू नये. त्यांना एवढंच सांगतो, त्यांनी आता जनतेच्या बंधत निवडून यावं आणि मग गप्पा माराव्यात. आधी कुठल्याही निवडणुकीत त्यांनी आणि उद्धव ठाकरेंनी उभं राहावं आणि मग गप्पा माराव्यात, एवढंच त्यांना सांगतो. भातखळकरजी, धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल. तर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर भाजप खासदार अनिल बोंडे आक्रमक झालेत. यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. सत्ता गेल्यानं उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत आणि आता ठाकरेंचा दबदबा संपलेला असून सहानुभूती मिळवण्यासाठी ठाकरे नाटक करतात, असं अनिल बोंडे म्हणाले. उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले. महाविकास आघाडीमध्ये गेले,
शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार होता, तो त्यांना सोडावा लागला. त्याचं वैफल्य तर आहेच आहे, पण लोक स्वीकारत नाही. त्यांचं भाषण जेव्हा सुरू होतं तेव्हा छत्रपती संभाजीनगरमधून लोक उठायला लागले, बाहेर जायला लागले. आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांवर तर सर्वच जण खापर फोडतात आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी अयोध्या दौरा हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष या अयोध्या दौऱ्याकडे लागलंय. उद्धव ठाकरेंपासून बाजूला झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिलाच अयोध्या दौरा असणार आहे. कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून एकनाथ शिंदे पुढे आले आहेत आणि त्यामुळेच अयोध्या दौऱ्यात एकनाथ शिंदेंचं मोठं शक्ती प्रदर्शन असणार आहे. वाजत गाजत शंखनाद करत ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा अयोध्येला निघणार असून मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातून 2 ट्रेन पूर्ण कार्यकर्त्यांसाठी बुक करण्यात आलेल्या आहेत. तर काही कार्यकर्त्यांनी विमानांची तिकीटं सुद्धा बुक केलेली आहेत. अयोध्या नगरीतले साधू संत महंतांनी एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची पूर्णपणे तयारी केली आहे आणि या पार्श्वभूमीवर अयोध्या दौऱ्याचा टीझर हा शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आला. आणि या बातमीचा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे आणि या यात्रेला साधारणपणे 10 लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असतात. मानाच्या सासन काठ्या ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल देखील झाल्यात आणि भाविकांनी डोंगरावर गर्दी देखील केली आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत संध्याकाळी 5:30 वाजता पालखी सोहळा सुरू होणार आहे आणि यात्रेसाठी होणारी गर्दी लक्षात घेत पोलिसांनी पार्किंग व्यवस्था, दर्शन रांगा अशी मोठी जय्यत तयारी देखील केली आहे. यंदाच्या यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्र चालवण्याचं काम हे कोल्हापुरातील सहज सेवा ट्रस्ट कडून करण्यात आलंय. ज्योतिबाचा डोंगर हा गर्दीनं फुलून गेलेला आपण पाहतोय. ज्योतिबाच्या नावानं चांग भलचा जयघोष सध्या वाडी, रत्नागिरी, कोल्हापूर इथं सुरू आहे. तेव्हा ज्योतिबाच्या डोंगरावरती तर जल्लोष, उत्साह सुरू आहे. ह्या ज्या यात्रेचे जे अपडेट आहेत, यात्रेचा जो उत्साह आहे तो देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि इतर देखील घडामोडी आपल्याला आता ब्रेक नंतर आपल्याला पाहायच्या आहेत. तेव्हा खरं तर या आणि इतर बातम्या जर तुम्हाला पुन्हा पाहायच्या असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आता पाहूयात टॉप 18 बातम्या.